आवाज कर यामागे आमचं काहीतरी उद्देश तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे, म्हणून तुम्हाला सर्वांना इथे एकत्रित आम्ही भेटायला आलो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला इथे आल्यानंतर खूप आनंद झाला, तो म्हणजे की आम्ही जेव्हा एंट्री केली, आम्ही या मेन गेटची नाही तर मागून आलो. पण मागून जेव्हा आम्ही आलो तेव्हाच आम्हाला दिसलं की इथे इतकी स्वच्छता होती. आम्ही विचार केला आम्ही पुढच्या गेटनेच यायला पाहिजे होते. असं किती सुंदर आम्हाला बघायला मिळालं. म्हणजे गाडगे बाबांची संस्था आहे, या गाडगे बाबांच्या संस्थेचं नाव तुम्ही सार्थक केलेलं आहे आणि त्यासाठी तुमच्यासाठी जोरदार टाळ्या आहेत. कारण गाडगे बाबांनी स्वच्छतेचा वसा दिलेला आहे, तो तुम्ही पुरेपूर पाळलेला आहे आणि त्यांचं नाव तुम्ही सार्थक केलेलं आहे. आता आपण आपल्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. प्रथम आपण आपले जे महापुरुष आहेत, महामानव आहेत, त्यांना पुष्पहार अर्पण करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. तर त्यासाठी मी इथे जमलेले श्री गांगुर्डे सर यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. त्याचबरोबर शिंदे सर, कुलकर्णी सर, संगीता आंबेरे मॅडम, दिलीप कुमार क्षीरसागर सर यांनीही गाडगे बाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. तो छोटा सगळं खाली काय आवाज सरांनी सांगत. मान्यवरांना विनंती की त्यांनी स्थान आहे. धन्यवाद सर. त्यानंतर इथे जे कार्यक्रमासाठी जे पाहुणे मान्यवर उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत करणं आवश्यक आहे. त्यासाठी मी विनंती करते या कार्यक्रमाचे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगायचं राहिलं ते म्हणजे हा जो कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे तुमच्यासाठी, तो कार्यक्रम आझाद यंग ग्रुप हे एक संस्था आहे आणि ही संस्था जी राबवणारी मुलं आहेत, मुलंच म्हणेन मी, कारण हे जे सगळे मुलं आहेत त्या ठिकाणी हे कॉलेजला जाणार, शिवाय काही कामगार पण आहेत जे काही काम करत आहेत थोडंफार, आणि त्यांच्या पॉकेट मनीमधून किंवा त्यांच्या पगारामधून महिन्याला 200 रुपये जमवून ते वर्षभरामध्ये 2 वेळा असा हा उपक्रम राबवतात. आता जूनमध्येच या वर्षाच्या जूनमध्ये कार्यक्रम राबवला, तो म्हणजे विरारमधल्या द्रोणागिरी सोसायटीमध्ये अशाच गरजू मुलांना वह्या वाटपाचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता. वह्या वाटप आणि स्टेशनरी त्यांनी तिथे सगळ्या गरजू मुलांना दिलेली होती. आणि आता हा सेकंड त्यांचा प्रोजेक्ट आहे, तो म्हणजे आपल्या ह्या मुलींना वयात आल्यानंतर मासिक पाळी येते आणि त्यावेळेला आपण सॅनिटरी नॅपकिन यूज करणार यासाठी तो एक त्यांचा प्रोजेक्ट आहे. तर अशा प्रकारे ह्या प्रोजेक्टसाठी हे जे आझाद यंग ग्रुप कार्य करत आहे आणि त्यासाठी मी सर्वात प्रथम विनंती करते निखिल कांबळे यांना की त्यांनी या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रियांका नाटुस्कर ज्या नर्स आहेत, भाईंदरवरून आलेल्या आहेत आपल्यासाठी मार्गदर्शन करायला पद्मावती हॉस्पिटलमधून, तर त्यांना फुलांना फुलांची पाकळी देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यानंतर सौ संगीता आंबिरे या गृहिणी आहेत, त्याचबरोबर चित्रकार सुद्धा आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे कवयित्री आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ग्रुपचे सेक्रेटरी गणेश संघ यांना विनंती करते.
त्यानंतर मी ज्येष्ठ समाजसेवक चंद्रभान गांगुर्डे सर यांचं स्वागत करण्यासाठी प्रथमेश सिंग यांना विनंती करते. त्याचबरोबर या ठिकाणी सोनाली मांगेला आलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी तुषार धसवाटकर यांना सांगत आहे. त्याचबरोबर धनंजय यादव यांचं स्वागत करण्यासाठी मी विवेक यांना सांगत आहे. सतीश पांडे उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी प्रथमेश महाड यांना विनंती करते. त्याचबरोबर हा कार्यक्रम तुमच्या ह्या शाळेमध्ये इथे करण्यासाठी आम्हाला परवानगी दिली ते तुमचे सर, त्यामध्ये कुलकर्णी सर यांचं स्वागत करण्यासाठी मी निखिल कांबळे यांना विनंती करते. सरांचं स्वागत गणेश संघ करावे. गणेश संघ करावे माडिक. त्याचबरोबर नितीन सावंत सर यांचं स्वागत करण्यासाठी गणेश राहुल शहा यांना सांगते आहे. त्याचबरोबर गायकवाड मॅडमांचं स्वागत करण्यासाठी मी सोनाली यांना विनंती करते आहे. भर जाता है ना, लेकिन जल्दी स्पेस नहीं होता है. तो आप कैसे कभी इस पर क्लिक करते हैं? उधर जाना पड़ेगा मुझे कोने में, लेकिन वो देवेंद्र रह गया. मैं वही कब से बोल रहा हूँ. ये तो चलता ही रहता है. देर क्यों हो रहा है इसमें रिकॉर्डिंग में, समझ इसका भी आउट ऑफ फोकस हो रहा है. हो गया. तर अशा प्रकारे इथे स्वागत समारंभाचा कार्यक्रम आटोपलेला आहे. इधर जाता हूँ. आता आपण आपल्या बाहर से निकल. बाहर जाओ. तर मी सर्वप्रथम आवाज नहीं आता है रे. थोड़ी जागा देना मला. या कार्यक्रमाबद्दल थोडंफार तुम्हाला मार्गदर्शन करावं. सर्व बालक शिक्षक आणि आपल्या संस्थेचे अध्यक्ष पदाधिकारी शिक्षक आणि आपण सर्वप्रथम कार्यक्रमाला सुरुवात करतो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगे महाराज यांना विनम्र अभिवादन करून
आपल्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. आजची आपली कार्यक्रम करण्याची जी उद्देश आहे त्या उद्देशाचं ही मुलं आहे महाविद्यालयात विद्यार्थी आहेत. त्यांनी यांच्या जीवनामध्ये असा एक संकल्प केलेला आहे की आम्ही समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि बॅक टू सोसायटी की आम्हाला सोसायटीच्या माध्यमातून काहीतरी देणं आहे. मग ही जी आई वडील जे खाऊला पैसे देतात त्याच्यामधून ही मुलं आपला पाकिट मनी जो आहे ती वापरतात आणि प्रत्येक महिन्याला प्रथमेश प्रत्येक महिन्याला 200 रुपये याप्रमाणे ही बचत करतात आणि आपल्याला समाजासाठी काहीतरी देणं आहे. समाजासाठी काहीतरी देणं आहे म्हणून ते प्रयत्न करतात आणि आपल्या सगळ्यांना आपले कर्तव्य आहे की मी शिकलो माझ्याबरोबर सर्वांनी शिक्षण घेतलं पाहिजे, सर्वांनी शिक्षण घेतलं पाहिजे, सर्वांना त्याचा लाभ झाला पाहिजे. आज आपण देवपुरीला आलो त्याच्यासाठी शिक्षण आपली प्रगती होण्यासाठी प्रगती करण्यासाठी आणि ती प्रगती असे जर सर्व मुलांनी निराधार केला तर जरूर त्या देशाची प्रगती होईल अशी मी सर्वांना विनंती करतो आणि आम्ही प्रगती केली. तसेच आपण त्यामध्ये महत्वाचं म्हणजे एक पाऊल समाज की आम्हाला समाजासाठी काय आम्ही शिकलो पण आमच्या मागच्या किंवा आमच्या पाठीमागच्या प्रेमभाव आहे सर्व लहान पण ते प्रेमभाव आम्हाला त्याच्यासाठी करायचं म्हणून वैद्यकीय एक पाऊल पुढे जाऊन आणि त्याने संकल्प केलेला आहे त्या संकल्पाला तसेच आम्हाला सर्व शिक्षण आहे संस्कृती आहे सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं आणि त्या सहकार्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि त्यांनी जो पुढील कार्यक्रम आहे त्यांची आरोग्य संदर्भातला कार्यक्रम आहे या माध्यमातून काही मुलांच्या मनात काही मुलांच्या मनात काही मुलींच्या मनात या मुलींच्या मनात समाज गैरसमज निर्माण होतात पण ते गैरसमज दूर व्हावं त्यांच्यातील जे गैरसमजाचे प्रकार आहेत ते दूर होतो त्याच्यात आपल्याला मार्गदर्शन करणार मी त्यांना सांगतो की आपण ते मार्गदर्शन करून कार्यक्रम साधून करावा अशी मी त्यांना विनंती करतो. इथे करतो देव त्यानंतर मी विनंती करते सौ संगीत आम्ही की त्यांनी त्या साईडने तिकडून काढतो ना पण लाईव्ह केलं का लाईव्ह करतो तिकडून कर त्या साईडने. नमस्कार. मला काही इतकं जास्त बोलता येत नाही पण ज्याप्रमाणे माहिती द्यायची आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला देणार आहे. आता म्हटलं तर तुम्ही मुली जसे आम्ही लहान होतो तशी मीही मुलीच आहे. ह्या सगळ्या आहेत ना ह्या सगळ्या मुलीच होत्या आणि हळूहळू त्यांच्यामध्ये बदल होत गेला आणि ते मग मोठे मोठे झाले. तसं तुम्हालाही व्हायचं आहे मोठं. आता तुमच्यामध्ये काय आहे अल्लडपण आहे तर ह्या अल्लडपणावर मी एक छोटीशी कविता लिहिलेली आहे ती तुम्हाला आधी वाचून दाखवते आणि त्याच्यानंतर मी पुढे काय बोलायचं ते सुरुवात करते. हां पुस्तक तयार झालं असं तर हात नाही रखना पडेगा माईक को. तर ह्या कवितेचं नाव आहे जपून नाव तुझी पावले. आताच बालपण सरले तुझे तारुण्यातले पाऊल पडले तुझे. वयात आलीस गे लाडके वयात आलीस गे लाडके टाक जपून तुझी पावले. सोड आता तुझा अल्लडपणा सोड आता तुझा अल्लडपणा येऊ दे तू तुझ्यात शहाणपणा.
बावळट वेंगळ फुलाच म्हणतील, बावळट वेंगळ फुलाच म्हणतील, बोलून चिडवून फुलाच रडवतील. तुझ्या पावलातले चालणे, तुझ्या पावलातले चालणे, चालण्यातले वागणे, तुझ्या बोलण्यातले हसणे, हास्यातून बोलणे, हे तुझ्या स्वभावात दिसणार. केव्हा हे तुला कळणार? नकळत जेव्हा कोणी बघतील, नकळत जेव्हा कोणी तुला बघतील, तुझ्याच वागणुकीस ते हसतील. सुमनाची तुझ नाजूक कळी, सुमनाची तुझ नाजूक कळी, पडू नकोस कुणाच्याही बळी, पडू नकोस कुणाच्याही बळी. असंख्य भ्रमर अवतीभवती, असंख्य भ्रमर अवतीभवती, गुंजन करतील तुझं भोवती. म्हणून मी तुझं सांगते, जपून टाक तुझी पावले, जपून टाक तुझी पावले. आता ही जी कविता आहे, तर तुम्ही ह्या ज्या मुली आहेत ना, त्या आता खेळणाऱ्या वयात येणाऱ्या मुली आहेत. आता ह्याच्यामध्ये आता तुम्ही म्हटली की पाळी घेणं ही प्रत्येक स्त्रीचं देणं आहे, नैसर्गिक आहे ते देणं. त्याच्यामुळे कोणीही या अगदी लादणं अजिबात गरजेचं नाही आहे. पूर्वीचा काळ असा होता, आमच्या वेळी ह्या गोष्टी आम्ही आईला पण सांगत नव्हतो, पण आताच्या काळात ही काळाची गरज आहे की ह्याच्यामुळे आपण स्वतःचं कसं रक्षण करू शकतो, स्वतःला कसं सांभाळू शकतो, हे ह्या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळते. आता हे जी जपून पावले टाक याचा अर्थ काय आहे, तर तुम्ही जेव्हा आता ह्या वयात आले, वयात येणं म्हणजे पाळी घेण्याची जी प्रक्रिया आहे ना, त्याच्यापासून जी सुरुवात होते की तुम्ही लहान आहे, त्या लहानातून तुम्ही आता मोठेपणाकडे तुम्ही जाताय, समजलं का? आणि त्याच्यामुळे काही घाबरून जाण्याचं कारण नाही आहे, पण स्वतः जपण्याची ही प्रक्रिया आहे. म्हणजे आता जर असं काय झालं का आपण आईला सांगतो, हात कापलं बोट कापलं तरी आईला सांगतो, पण ह्या गोष्टीसाठी आईला सांगायचं नाहीये, आपलं स्वतःलाच करायचं आहे. स्वतःची स्वच्छता स्वतःलाच करायची आहे. आणि ह्या अस्वच्छतेमुळे वेगवेगळे आजार निर्माण होऊ शकतात आणि आणखी काही करू शकतो. आता तुम्हाला एक मी गोष्ट सांगते की जी गोष्ट म्हणजे माझ्या बाबतीत घडलेली, आणि तेव्हा मी कितवीला होते, तुमच्यासारखीच होती, अगदी अल्लड बावळट आणि मूर्ख होते अगदी 8वीला असताना. आणि तेव्हा मी तुमच्यासारखी शाळेत यायची, पण आमची शाळा कशी जरा लांब बसने जायचा प्रवास. आणि त्यावेळेला काय झालं की बसने मी शाळेतून येत होती आणि येत असताना मूर्खासारखी बावळटासारखी इकडे बघत चालले होते. आणि चालता समोरच एक हातगाडी होती, हातगाडी म्हणजे हाताने नेतात माहिती तुम्हाला, तर ती हातगाडी होती. आणि असं मी दप्तर घेतलंय आणि वेड्यासारखी बघत चालले आणि समोर हातगाडी होती, हे मी बघितलं नाही. आणि त्या हातगाडीचा हात पकडायचा दांडा मला इथे छातीवर एकदम आदळला. मी एकदम म्हणजे लागल्यानंतर कळवळले एकदम, आणि हात सोडला. लक्षात आलं, अरे आपण कुठे आहोत, आजूबाजूला सगळे लोक आहेत. बघितल्यानंतर मला सुद्धा लाज वाटायला लागली आणि मी असा हात थांबवला. थोड्या वेळ बस आली, बसमध्ये बसली आणि पुन्हा हात सोडला आणि मग थोड्या वेळ बरं वाटलं मला. पण घरी गेल्यानंतर मी आईला ही गोष्ट सांगितली नाही किंवा त्याच्यावर राग लावायचं, आळस लावायचं, असे काहीही केलं नाही. आणि त्यामुळे काय झालं माहिती का, त्यामुळे तिकडे रक्त सापडलं गेलं आणि छोटीशी गाठ तयार झाली काळ्या रक्ताची. आणि हळूहळू तिथे ना अशी मोठी व्हायला लागली. मी शेजाऱ्याला सांगायची, शेजाऱ्याची मैत्रिणीसाठी एक आमची होती बाई, तिला सांगायची हे माझं असं काय काढीसारखं दिसते, म्हणे काय असं असतं. पण आईला ही गोष्ट सांगितली नाही. तर सांगायचा उद्देश काय, अशा ज्या छोट्या गोष्टी होतात ना, त्या गोष्टी आपल्या आई वडिलांपासून कधीही लपून ठेवायच्या नाही. फक्त ह्याच गोष्टी नाही, कोणी आपल्याला काय केलं, कोणी कुठे हात लावला, काय लावला, तरी सुद्धा त्या गोष्टी आपल्या पालकांपासून लपून ठेवायच्या नाही. आपले आई वडील आपल्या सगळ्यात जवळचे असतात आणि त्यांना जेव्हा सांगतो ना, तेव्हा त्यांना ते कळते की माझी मुलगी आहे. आपण दुसऱ्याला सांगितलं तर त्याचं त्यांना काय वाटणार नाही, पण आपले आई वडील आपल्या मदतीसाठी येतील. माझ्या मुलीला काय झालं, त्या एक वेळ सुटल्यानंतर 2-4 झपाटे देतील, पण त्याच्यानंतर आपल्या मुलीला मारण्याची
मग तुम्ही कुठे जाणार, बाथरूमला जाणार, कुठे जाणार, तेव्हा एकटं दुखतं कधीही जायचं नाही. रात्रीच्या वेळेला जाणार असेल किंवा तुमच्या बरोबर कोणाला तरी घेऊन जायचं, एकटं जायचं नाही. कारण काय माहिती का, तर ही गोष्ट सांगतात आली काय, ही जी मला गाठ झाली होती ती गाठ हळूहळू मोठी होत गेली. आणि ज्या वेळेला आली की तोपर्यंत माझ्या आईला पप्पाला कोणालाच माहिती नव्हतं. जेव्हा मी आई झाले त्यावेळेला डॉक्टरांनी ती गाठ काजली मोठी झाली होती, इथे काजली मोठी झाली होती आणि ती नंतर बाळंतपणानंतर ऑपरेशन करून काढावी लागली. आता जर समजा त्या गाठीचा परिणाम मोठाही होऊ शकला असता, आताच्या काळामध्ये कॅन्सर सारख्या गाठी वगैरे होतात आणि मग आपण लग्न ठेवल्यामुळे कितीतरी मोठा परिणाम आपल्यालाच भोगावा लागतो. म्हणून छोट्यातली छोटी गोष्ट असेल, आपल्या वर्गात घडलेली असते, आजूबाजूला कुठे घडलेली असेल, शेजारी घडलेली असेल, तरी सुद्धा आपल्या आईवडिलांपासून आपण ही गोष्ट कधी लपवून ठेवायची नाही. आणि त्याच्यामुळे आपण आपल्या आईवडिलांच्या आधारात असतो आणि त्याच्या सांगण्याप्रमाणे राहिलो तर नंतर तुम्ही काही छोटं बोलतात, काही गोष्टी करतात, पुढे पुढे मैत्रिणीबरोबर गेले, टीचरला गेले, इथे गेले, तिथे गेले, तुम्ही मोठं होतात, कोणी मुलं दाखवली, आता तुमचं जे वय आहे ते काय माहिती का, हे जर कोणीतरी मुलं त्या मुलं पण तशा मुलांना मुलामुलींचं चिडवणं असतं, मग आपल्याला वाटतं हा मुलगा बघतो आपल्याकडे म्हणजे तो आवडायला लागतो, किंवा मुलीला मुलगा आवडतो किंवा मुलाला मुलगी आवडते. पण हे फक्त काय असतं सांगा बघू, ह्या वयामध्ये जसं जसं तुम्ही येतात तुमच्या जो बदल घडतो, लाजरेपणा येतो म्हणा किंवा तुमच्यामध्ये जो बदल होतो ना, आजचा शारीरिक बदल, त्याच्यामुळे आकर्षण निर्माण होतं. आता तुम्हीच विचार करा, तुम्ही ह्या 9वी 10वीतल्या मुली आहे, तुमचं कुठलं तरी एखाद्या मुलाची अफेअर झाला हे बोलू नये, पण तुम्हाला एक अलग राहण्यासाठी ही गोष्ट सांगते की समजा एखादा मुलगा आवडला किंवा मुलीला मुलगा आवडला किंवा मुलाला मुलगी आवडली आणि त्या वयात तुम्ही समजा लग्न केलं, तर लग्न केल्यानंतर आपण संसार करू शकतो का? ह्या गोष्टीसाठी आपल्याला काय हवं, आता हे शिक्षण हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आता बघा तुमच्यासमोर ही एवढी छोटी नस दिसते, तुम्हाला कोणाला असं वाटलं का की अरे एवढी छोटीशी नस आपल्या समोर आहे, मी पण 10वी झाल्यानंतर असंच काहीतरी कोर्स करेल, मीही नस बनेल किंवा मी काहीतरी बनेल, तर तो एक गुण असा हे ठेवा तुमच्या शिक्षणामध्ये की आता आपलं शिक्षणाचं वय आहे आणि या शिक्षणाच्या वयातून आपल्याला फक्त उभं राहायचं आहे. आता तुम्ही असं समजू नका की आमचा समाज असा खूप कमी दर्जाचा आहे, आम्हाला कोण मदत करेल. तुम्ही जर स्वतः दृढ निश्चय केला तर स्वतःच्या पायावर उभं राहण्याची क्षमता तुम्ही स्वतः निर्माण करणार. तुमच्या शिक्षणाने आणि तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही हे सगळं करू शकता. पण तुम्ही म्हणाल मला हे जमणार नाही, आपली काही परिस्थिती एवढी नाही, परिस्थितीपेक्षा जिद्द फार महत्त्वाची असते आणि ती जिद्द तुम्ही निर्माण करा. समजलं का? तर एक गोष्ट सांगायची अशी आहे की आपण आता वयात येणं ह्याच्यामध्ये काय आहे, तर आपल्या मुलीच्या शरीरामध्ये एक लाल रंगाची गादी तयार होते. म्हणजे कसं, तर बाळाला जेव्हा जन्म देताना आई कुठल्या गादीतून ती ठेवते, तर बाळ जन्माला येतं ना ते लाल गादीवरच तयार होतं. आणि ती लाल गादी म्हणजे आपला आता जे तुमचं जो पायीचा जो आहे ना, तोच आपल्या पोटामध्ये आपल्या शरीरामध्ये वाढणारी लाल गादी आहे. आणि मोठं झाल्यानंतर म्हणजे जेव्हा लग्न होतं ना, लग्नानंतर त्या गादीवरच मुली जन्माला येतं. आणि हे आहे तुमचं दर महिन्याला बाहेर येणारं खराब रक्त असतं ते बाहेर जातं. आणि ते बाहेर जाणारं रक्त हे आपण आपलं स्वतःची स्वच्छता ठेवून स्वतः निरोगी राहून ते कसं स्वतःला सांभाळायचं ह्याच्यासाठी आहे. तर तुम्ही असं शी घाण वगैरे करून चालणार नाही. हे प्रत्येकाला यावंच लागतं आणि ज्यांना येत नाही त्यांना डॉक्टरी उपचार करावे लागतात. कारण ज्यांना ही पायाची प्रक्रिया येत नाही, पायाची प्रक्रिया होत नाही, ते आई करू शकत नाही. म्हणून आपण ह्या मुली आहेत ना, हे मुली कोण आहेत सांगतो, ह्या जगामध्ये निर्माण करणारे एक शक्ती आहे. जर मुलीच नसते जगामध्ये तर काय झालं असतं, हे जीवन तयार झालं असतं का? मग ह्या जीवनाला तयार करण्यासाठी मुलगी ही गरजेची, म्हणजे स्त्री आणि पुरुष. पण स्त्री नसते, माता नसते, तर मातेच्या उदरातच बाळ जन्माला येतं की नाही?
स्वतःच्या मध्ये आपण अशी शक्ती निर्माण करायची की मला काहीतरी करायचं आहे. म्हणजे आता सांगायचं होतं की शिकताय, तुमचं शिक्षण अर्धवट जरी झालं तरी पुढे मागे जेव्हा आई म्हणा आपल्याला बाळ म्हणा त्याला शिकवण्याची क्षमता तुमच्या मुलीमध्ये येणार. समजलं का? जरी जरी आपल्या मुलाला आपण शिकवतो की नाही मी मुलगी आहे, माझं शिक्षण 12वी झालं, मलाही व्हायचं होतं टीचर, पण ते होता आलं नाही. पण तरी सुद्धा मी माझ्या मुलाला घरी जाऊनच शिकवलं. स्त्री काय करते, जरी घरी असली ना तरी सुद्धा ती आपल्या मुलाला शिकवते. समजलं? तर तुम्ही तुमच्या शिक्षणाकडे लक्ष द्या आणि तुम्ही पुढे समाजाला पुढे नेण्याचा प्रयत्न करा. तुमचा समाज मागे आहे, त्या पुढे नेण्यासाठी तुमच्या हाताने त्यांना आवश्यकता आहे. एवढं तुम्ही माझं म्हणणं समजलं. अतिशय सुंदर असं मार्गदर्शन आपल्याला मिळालेलं आहे आंबेरे मॅडमकडून. वेळ कमी असल्यामुळे मी त्यांना आरोग्य सांगितलं कारण वेळेचं बंधन आहे. तर जे मान्यवर आहेत त्यांनी कमी ह्याच्यामध्ये खूप जास्त मार्गदर्शन करायचं आहे. तर मी आता विनंती करते कुमारी प्रियांका नाटुसकर यांना त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे. आता सॉरी आप फर्स्ट टाइम आता काढून. गडबड झाली असेल तर माफ करा. काढून घ्या ना. मी एक नर्स आहे. तुम्हाला मासिक पाळी कशी येते त्याच्याबद्दल काय काय माहिती आहे ते सांगणार आहे. पण गडबड झाली तर प्लीज हसू नका. आपल्याला सर्वांना मुलींना मासिक पाळी कशी येते त्याच्याबद्दल काय माहिती आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. मुलींना 11 ते 14 पर्यंत वयात आलं आणि त्यांना मासिक पाळी येते. तर कोणाकोणाला माहीत पण नसतं की ते काय असतं. मासिक पाळी ही एक नैसर्गिक देणगी आहे. साधारणतः ते 11 ते 14 पर्यंत मुलींना येते. आणि मासिक पाळी येत असताना 2 ते 2.5 वर्ष पहिलं मुलींची उंची वाढते. त्यांच्या ब्रेस्टमध्ये म्हणजे स्तनपानामध्ये वाढ होते आणि काखेमध्ये किंवा गर्भांगाच्या मध्ये केस यायला लागतात. त्याच्यानंतर 2.5 ते 2 वर्षानंतर मुलींना पाळी येते. पाळी यायच्या आधी ना मुलींची उंची आहे ना 2.5 पर्यंत वाढते. सर्वजण मुलींना 14व्या वयापासून ते 40व्या पर्यंत येणाऱ्या मासिक पाळीविषयी ज्ञात असालच. आजच्या 21व्या शतकात सुद्धा विकसनशील भारताच्या इतक्या महत्त्वाच्या विषयावर उघडपणे चर्चा होत नाही. मासिक पाळी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे तरी सुद्धा आपल्याकडे ह्या बाबतीत लोकांची मानसिकता ढासळलेली दिसून येते. या विषयावर गांभीर्याने विचार करत नाही कोणी. मुलींना मार्गदर्शन करावे याविषयी, स्वतःची काळजी कशी घ्यावी याविषयी हा कार्यक्रम राबवला आहे. मासिक पाळी कशी येते. स्त्रीच्या शरीरात 2 बीजकोश असतात. त्या 2 बीजांडे असतात. प्रत्येकी बीजकोशात 1002 बीजांडे असतात आणि एका बीजकोशाची म्हणजे ते सुई टाचणी असते ना त्याच्या टोकावर ते बीजकोश असतात. मासिक पाळीच्या चक्रात बीजांडे एका कोशातून बाहेर पडण्याची प्रक्रिया प्रथम घडते. त्यानंतर बीजकोशातून फॉलिकल मागे गर्भाशयात जाते. गर्भाशयात ह्या अंड्याचे रूपांतर गर्भात होते. जेव्हा अंडे गर्भाशयाकडे जात असते तेव्हा गर्भाशयातून सशक्त पेशी आणि रक्त यांचे अस्तर तयार होत असते. तर अंड गर्भाशयात जाऊन फळीत झालेले रक्त आणि
पण मासिक पाळी येत असेल ना तर मुलींना पहिला त्रास होतो. फर्स्ट कंबर पेन होतं, बॅक पेन होतं, पोटात दुखतं, पाय दुखतात, कोणाकोणाला वॉमिटिंग होते, कोणाकोणाला लूज मोशन होते. तर ह्याच्यामध्ये घाबरून नाही जायचं. फर्स्ट टाइम असं काही झालं असेल तर आपण आपल्या मम्मीला आईला पहिल्यांदा हे सांगायला पाहिजे की आईला असा प्रॉब्लेम होतोय. आणि त्याच्यानंतर जर झालं असेल तर काही ग्रामीण भागामध्ये ना मुलींना कपडे यूज करायला देतात. तर तो कपडा असा की आपण काही मुलींना स्वच्छ धुता येत नाही. तर तो मुली आहे ना स्वच्छ धुवत नसल्यामुळे तुम्हाला इन्फेक्शन होतं त्याच्यामुळे. तर बेस्ट आहे ना तुम्ही सॅनिटाईज पॅड यूज करा. आणि तोही सॅनिटाईज पॅड तुम्ही धुवून स्वच्छ पॅक करून एका खड्डा करून त्याच्यामध्ये तो टाकून द्या, जेणेकरून तो इकडे तिकडे वगैरे पसरणार नाही. आणि कपडे यूज करत असाल तुम्ही तर ते स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळत टाका, जेणेकरून ते कीटाणू असतात ते त्याच्यामध्ये राहत नाही. देवधर्म पाळायची नाही. खरं तर पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्याचा विदेशी वगैरे अजिबात संबंध नाही. तरी आपण लोक आणि आपली मानसिकता अजूनही अनिष्ट कृती आणि परस्पर करून बसली आहे. विज्ञान म्हणजे मासिक पाळी दरम्यान स्त्रीच्या शरीरातून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. म्हणूनच अशा काळात तिने सकारात्मक ऊर्जेकडे जायचे असते. तसेच या 4 दिवसात तिला योग्य आराम मिळावा, सर्व कामातून मोकळी मिळावी म्हणून देवघरात व स्वयंपाकघरात जाण्याची परवानगी नसते. काही ठिकाणी मासिक पाळी आल्यावर त्या मुलींना 4 दिवस घरी घेतलं जात नाही. काय ख्रिश्चन धर्म असा आहे की तो पाळी आली ना की त्या मुलीची पूजा करतात. आणि त्यांचं असं आहे की मॅरेड होत असेल ना तर त्या मुलींना पाळी येते हे त्यांच्यासाठी शुभ असतं. पण काही ठिकाणी पाळी आली असेल तर त्या मुलीला 4 दिवस बसायला कुठेही देत नाही, कुठेही फिरायला देत नाही, कुठेही जाऊन देत नाही. तर हे असं करू नका. ही एक नैसर्गिक देणगी देवाने दिलेली आहे मुलीला. काय तुला असेल तर माफ करा, मी एवढंच तुम्हाला करू शकते. धन्यवाद दिया. छान मार्गदर्शन दिलं आमच्या मुलींना तुम्ही. या ठिकाणी सर मॅडम आहेत तर आपलं 2-4 शब्दाचे बोलण्यासाठी सुचवतात सर किंवा मॅडम. आपल्या शाळेमध्ये आझाद त्या सर्व मित्र परिवार यांच्याकडून आपल्या शाळेमध्ये काही साहित्याचं वाटप या ठिकाणी करण्यात येते. अनेक तरुण मंडळी आहेत सगळी एक पाऊल समाजासाठी असं त्यांनी त्यांचं बरीच ठेवलेलं आहे. त्याविषयी उपक्रमामध्ये एक गोष्ट नोंद करायची वाटते. अतिशय नवीन गुरु आहे, चांगले कार्यक्रम आहे. पण ज्यावेळी आपण एखादी कार्य हातात घेतो त्यावेळी ते पूर्णत्वास न्यायचं असेल थोडंसं मार्गदर्शन व्यवस्थित लागतं. नवीन पिढी आपल्या समोर असते आणि त्यामुळं कधी कधी एखादी गोष्ट चुकून जाते. या बऱ्याच गोष्टी आमच्याकडं 2-3 ग्रुप येतात जवळजवळ. त्यामुळं यापुढे तुमचं कार्य आहे वेगवेगळ्या ठिकाणी चालत राहावं एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढील कार्य धन्यवाद.
यानंतर मी सोनाली या विनंती करते की मी तुमच्यासाठी छानशी कविता लिहिलेली आहे, स्वतः लिहिलेली आहे आणि ती कविता तुमच्यासमोर सादर करण्याची तिची इच्छा आहे. तर मी तिला विनंती करते की तिने आपली कविता तुमच्यासमोर सादर करावी. ती माझ्या आयुष्यात आली आहे. अल्लडपणाचे वैदे कोण कोणाचे ठाऊक नसायचे. संध्याकाळ झाला तरी तिथे तिथे गुन्हाळ बसायचे. आईला फार काळजी असायची. सातच्या आजची ताकीद असायची. मी मात्र तिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देत नसायचे. एके दिवशी काही असे वेगळेच घडले. पोट आणि कमरेचे दुडे सुरू झाला. अजंतेपणीच्या वयात ती माझ्या आयुष्यात आली. हाड तिचा असा की तिने एका रात्री मला बाई बनवली. कोवळ्या माझ्या मनाला हलका यातना देऊन गेली. येणार मी आता दर मुलांना हळू कानात सांगू येईल. आईच्या चिंतेचे भय आज मला कळाले. तिच्या काळजीचे उत्तर आज मला मिळाले. आता काही दर मुलांना येते. येण्याआधी हकीची कामून दे. तिच्या येण्याचे नकोसे दुखणे 4-5 दिवसापर्यंत अविरत राहते. आल्यावरती अशी अचानक मन देवाचे दारी बंद होतात. का कोण नाही येणे तिचे लोक इतके का पोचतात. एके दिवशी तिच्या मुलीचा मनी आदर निर्माण झाला. आई होण्याची सुख नाही हिचीच ती एकमेव आशा. ती आता अशीच 40 पर्यंत येत राहणार. हलक्या फुलक्या अधूनमधून यत्नाने देत राहणार. ती खूप सुंदर आहे. माझा अभिमान असते तिचा. आव्हान असेल सर्वांना करावा आदर त्या पाहिजे. करावा आदर त्या पाहिजे. थँक्यू. तर या ठिकाणी आता आपल्याला सॅनिटरी नॅपकिनचे हे आलेले आहेत ते वाटप होणार आहे. तर मी त्याआधी इथे ज्या इथे प्रियंका मॅडम आलेल्या आहेत नर्स म्हणून, तर त्यांना आमच्या या ग्रुपतर्फे आझाद या ग्रुपतर्फे आम्ही तुमच्या समोरचे ट्रॉफी देऊन स्वीकार करणार. त्यासाठी मी गणेश संघ यांना विनंती करते की त्यांनी प्रियंका मॅडमला ट्रॉफी द्यायची आहे. त्याचबरोबर ही जी संकल्पना आहे की वयात आलेल्या मुलींना सॅनिटरी पॅड द्यायचे आणि त्यासाठी हस्तकौशल्याची निवड केली, ही या ग्रुपमध्ये ही जी संकल्पना त्यांनी मांडली आहे आणि आम्ही तुमच्या भेटीला इथे आलेलो आहोत. तर त्यामध्ये सोनाली मागे यांचा मोठा हात आहे. त्यासाठी त्यांच्या त्या कार्यासाठी या ग्रुपकडून त्यांना ही ट्रॉफी देऊ इच्छितो. त्यासाठी मी राकेश मॅडमला विनंती करते की त्यांनी सोनाली मॅडम यांना ट्रॉफी द्यावी. तर अशा प्रकारे आता आपण सॅनिटरी पॅडचं वाटप करणार आहोत. त्यासाठी अंधेरे मॅडम त्याचबरोबर नंदा मॅडम, त्याचबरोबर गायकवाड मॅडम, त्यांचा आधीच्या मुली कुठे बसले आहेत हा जरा वो साइड से एक त्याआधी मॅडमलाही सांगून सुद्धा नमस्कार. मी एक अजून तुम्हाला सांगते की आता जे मला नॅपकिन देणार आहे, पण ज्यावेळेला तुम्ही यूज करणार त्यावेळेला कुठेतरी उघड्यावर तसंच भरलेलं नेहमी टाकायचं नाही. कारण तिथे विद्यार्थी छोटे छोटे विद्यार्थी पण आहेत आणि आपल्याला स्वतःला बघताना जर छान वाटत असेल तर आपले विद्यार्थी बघितल्यानंतर आपल्याला लाज वाटायला पाहिजे नाही. म्हणून ते स्वच्छ धुवायचं, असं ठेवायचं नाही, तसंच ते कचरापेटीत सुद्धा टाकायचं नाही. स्वतः घेऊन आणि पिळून ते कुठेतरी असं गाडी टाकायचं, जेणेकरून कुठेही आता तुम्ही समजा डब्यात टाकलं तरी सुद्धा ते बाहेर पसरण्याची शक्यता असते. तसं ते बाहेर पसरू नये म्हणून तुम्हाला जे दिलेले आहेत ना त्या पिळून आणि एका पेपरामध्ये वहीचं कुठलं तरी पेपराने पान द्यायचं, त्याच्यात बंद करून आणि कुठेतरी जमिनीमध्ये टाकायचं.
म्हणजे ते बाहेर पडणार नाही आणि कोणाला दिसणार नाही. उघड्यावर राहिलं तर खाण्याला वास येईल आणि नंतर मग खाण्याच्या वासानंतर तुम्हाला त्याचं काय माहिती इन्फेक्शन पण होऊ शकते. धन्यवाद. मास्टर हो मास्टर एक फोटो घ्या. करता बरोबर जाओ तुम डबल डबल सांगा बेटा पास करेगा. अरे माडी ना फ्रेम देऊ लाग ना तू बरोबर डबल झालं होतं इथे झालं पूर्ण डबल झालं. क्या मास्टर भेटलं नाही का कोणाकोणाला भेटतंय आतमध्ये जरा पेन दाखवते. सोनाली जा सर्वांना भेटलं बघा. विवेक
जा तू पेन घेऊला ट्रेन झाले वाटतं. झाले फोटोग्राफर आमचा मला बाहेर फ्लॅश ते माहीत नाही कुठे आहे फ्लॅश फ्लॅश येणार नाही चालेल चला मग सर एक मिनिट आम्हाला एक फोटोग्राफर आहे जायचं नाही हो हां तुम्ही हसा फक्त बोला तुम्ही उद्या ओके ठीक आहे प्लेअर आले का? पाच आता ते कसं आहे मी आतापर्यंत तरी जमत नाही मग डबल काढून द्या तुमच्यापैकी एक जण मिळाला साईडला आला का सर आला का पहा पहिले ए थांबा बसा एक जण थांबा ना एक मिनिट ए तुम्ही जा बाकी राहतात तुमचा मेमोरी बहुत है तुमच्या तिघांचे फोटो काढायचे का 1 2 3 चला
सामाजिक आरोग्याविषयी अशी कार्यक्रम कसं आहे की शहरामध्ये लोक त्यांना सामाजिक कार्याची जाण होते. जे समस्या आहे त्याची एक धुरा आणि त्यांना मार्गदर्शन वगैरे जे काय आहे त्याच्यामध्ये मला पुढे समाजकार्यासाठी गरज आहे. वो लेके जाने का है, आ जाओ इधर, आ जाओ आ जाओ आ जाओ, वो खुर्च्या वगैरे लेके जाने या इकडे. शूटिंग करतो, शूटिंग शूटिंग करतो इधर, शूटिंग 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 कर रहा हूँ. शूटिंग कर रहा हूँ. तुषार बस
बस करू का? बस झालं ना आता, बस क्या.